Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतीये. पुढची भूमिका काय असेल, कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे, राजकीय भूमिका घ्यायची आहे का, अशा सगळ्या गोष्टी या बैठकीमध्ये डिस्कस होणार आहेत. आणि जे CJPचे प्रवक्ते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी दाखल झालेले आहेत. आज आणि उद्या ही बैठक असणार आहे आणि याच्यामध्ये पुढची दिशा ठरवणार आहे. कॉकरोच जनता पार्टीला नीटच्या मुद्द्यावर त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्याच्यामध्ये यश मिळालं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही तरुणांची एक पार्टी आहे किंवा तरुणांचं नेतृत्व करते असं देशभर पसरलं. अभिजित दिपके अर्थातच या सगळ्याचे फेस होते. पण हे झालं नीटच्या संदर्भात. आणखी एक आंदोलन आता झारखंडमध्ये सुरू आहे. झारखंडमध्ये सुद्धा तिथल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स घेतल्या जातात. म्हणजे आपल्याकडे जसं MPSC आहे तसं झारखंड कमिशन, जे सर्व्हिस कमिशन आहे, त्यांच्या माध्यमातून जे एक्झाम्स घेतल्या जातात त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष घोटाळा होतोय असा आरोप तिथले विद्यार्थी करत आहेत. आणि CJPच्या आंदोलनानंतर आता हे विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरलेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं करत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांची मागणी आहे की या सगळ्या संदर्भातली चौकशी व्हावी आणि त्यानंतरच यामध्ये पुढचे जे एक्झाम्स आहेत त्या घेण्यात याव्यात. यामध्ये जसं आपण बघितलं की CJPमध्ये सोनम वांगचुक हे एक फेस होते आणि त्यांनी 28 दिवस तब्बल उपोषण केलं होतं. त्याच पद्धतीनं आता झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महातो हे उपोषणाला बसलेले आहेत. रविवारपासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी यामध्ये घेतलेला आहे. आता हे महातो कोण आहेत, या तरुणांच्या मागण्या काय आहेत, झारखंडमधलं जे पेपरचा घोटाळा आहे तो नेमकं काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला जसं म्हटलं की झारखंडमध्ये विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत. झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात, म्हणजे आपल्याकडे जसं MPSC आहे तसं तिथे झारखंड सर्व्हिस कमिशन आहे आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन आहे, यांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षामध्ये वर्षानुवर्ष घोटाळा होतोय असा आरोप हा विद्यार्थ्यांकडनं घेतला जातो. याआधी सुद्धा विद्यार्थ्यांनी या सगळ्या संदर्भातला आवाज उठवला होता, परंतु त्यांचं ऐकण्यात आलेलं नव्हतं. तरी सुद्धा या एक्झाम घेतल्या जात होत्या आणि मर्जीतल्या लोकांना घेणं असेल किंवा ज्या पद्धतीनं नीटचे पेपर फुटलेत त्या पद्धतीने या सगळ्या परीक्षा फुटत होत्या असं सुद्धा त्यांचं यामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर 5 जुलैला या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची घोषणा केली आणि हजारो विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले, सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. महातो जे आहेत ते या सगळ्याचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये CBI आणि ED मार्फत चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत जी नवीन परीक्षा म्हणजे 14वी परीक्षा ही अनाऊन्स केलेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. अर्थात विद्यार्थ्यांची सुद्धा या सगळ्यामध्ये मागणी आहे. आता हे देवेंद्र महातो कोण आहेत हे आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊयात. देवेंद्र महातो हे रांचीचे रहिवासी आहेत. ते ग्रामीण भागामधनं येतात. त्यांचं बॅकग्राऊंड हे ग्रामीण आहे. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी विद्यापीठातनं त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. संस्कृत, कुर्मली या भाषांमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांनी BEd सुद्धा केलेले उच्च शिक्षित आहेत ते. त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती. महातो यांनी 2024 साली तामर मतदारसंघामधनं विधानसभेची निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून त्यांनी ही विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2015 सालापासून ते विद्यार्थी आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. स्कॉलरशिप असेल, पेपर लीक असेल, नोकर भरती असेल, यामध्ये जे घोटाळे होत आहेत किंवा त्यात इरेग्युलरिटीज आहेत त्याच्या विरोधात ते नेहमीच आवाज उठवत आलेले आहेत. 6व्या JPSC परीक्षेच्या घोटाळ्याविरोधात जेव्हा ते आंदोलन करत होते याच काळामध्ये त्यांचं आईचं सुद्धा निधन झालेलं होतं. असं असताना सुद्धा पुन्हा एकदा ते आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची बाजू हे तिथे लावून धरत आहेत. महातो हे रविवारपासून उपोषणाला बसलेले आहेत. जयपाल सिंग मुंडा स्टेडियम जे आहे तिथे ते आंदोलन करत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये भर पावसामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं जे उपोषण आहे, जे आंदोलन आहे, ते मागे घेतलेलं नाहीये. सरकारने उपोषण करण्याशिवाय आमच्या पुढे कुठलाही पर्याय ठेवला नाही असं सुद्धा महातो हे या सगळ्यामध्ये म्हणालेले आहेत. दरम्यान या सगळ्यामधनं तुम्हाला माहिती असेल की कॉकरोच जनता पार्टीला सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही नीटच्या विरोधात रस्त्यावर आलात, जन आंदोलन उभं केलं, त्याच पद्धतीने झारखंडमध्ये सुद्धा पेपरमध्ये घोटाळा झालेला आहे, परीक्षांमध्ये घोटाळे झालेले आहेत. त्या संदर्भात तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार असं सातत्याने प्रश्न विचारला जातोय. पण अभिजित दिपके जे CJPचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं आणि महातो यांचं सुद्धा फोनवरनं बोलणं झालेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत. त्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा
देत आहोत आणि गरज पडली तर कॉक्रोच जनता पार्टीसुद्धा रस्त्यावर उतरेल असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की झारखंड सरकार या सगळ्याबद्दलचा काय निर्णय घेतं आहे, या परीक्षांमध्ये खरंच चौकशी लावली जाती आहे का, आणि विद्यार्थ्यांची जशी मागणी आहे की त्या पद्धतीनं या कुठल्याही जे घोटाळे आहेत ते न होता या परीक्षा घेतल्या जातात का, कारण हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य या परीक्षांच्या माध्यमातून हे ठरवलं जात असतं आणि अशा परीक्षांमध्ये जर घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा निर्माण होत असतो. त्यामुळे झारखंडमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या प्रमाणेच आता देवेंद्र जे आहेत त्यांचं सुद्धा फेस आता समोर येतो आहे. देवेंद्र महातो यांचा फेस नव्याने समोर येत आहे आणि ते सुद्धा आता उपोषणाला बसलेले आहेत, हंगर स्ट्राईक करत आहेत, बेमुदत उपोषण करत आहेत. आता सरकार त्यांच्याशी बोलतंय का हे पाहावं लागलं आणि कॉक्रोच जनता पार्टीची आज जी बैठक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या संदर्भातला निर्णय होतो का, कॉक्रोच जनता पार्टी सुद्धा सक्रियपणे त्याच ज्या पद्धतीने ते नीटच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते त्याच पद्धतीनं या आंदोलनामध्ये सुद्धा उतरत आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.